रहा होटल वगैरह हम लोग जा रहे ना, रेलवे स्टेशन जा रहे, मार क्यों रहे? तो जा रहे ना, मार क्यों रहे? मार मार लो। तो देखो, देख सकते हो कैसे डंडे घुमा रहे हैं। मैं नहीं डरता भाई इन लोगों से, मार लो, तुम मार ही सकते हो और कुछ नहीं कर सकते। देखे ना मेरे पे भी डंडे इन्होंने बरसा है, कुछ नहीं कर सकते भाई, हम लोग टेररिस्ट है ना। मैं खुद नागपुर से यहाँ पे प्रोटेस्ट में शामिल होने के लिए आया था, अभी होटल की तरफ वापस जा रहा था। जैसे कि इनकी हरकतें पुलिस वालों की, ये लोग डंडे घुमा सकते हैं। 3-4 ने अभी डंडे घुमाए, देख सकते हो, मेरे देखे होंगे अभी तक कैमरे में आपने। शेम ऑन यू दिल्ली पुलिस, आ जाओ अभी मार लो फिर से, कुछ फर्क नहीं पड़ता मुझे। दिल्ली के कैनॉट प्लेस इलाके में आंदोलन के दौरान पुलिस कार्रवाई को लेकर नागपुर के युवक शुभम मून ने गंभीर आरोप लगाए हैं। शुभम का कहना है कि वो प्रदर्शन में शामिल नहीं था और अपने कमरे की ओर लौट रहा था। इसी दौरान कुछ पुलिसकर्मियों ने बिना किसी वजह के उसके साथ मारपीट की। उसने आरोप लगाया कि मारपीट करने वाले कुछ पुलिसकर्मियों की वर्दी पर नेम प्लेट भी नहीं लगी थी। घटना का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। शुभम अब नागपुर लौट आया और उसने पूरे घटनाक्रम की जानकारी साझा की है। हालांकि पुलिस की ओर से इन आरोपियों पर आधिकारिक प्रक्रिया सामने आना बाकी है। मामले को लेकर सोशल मीडिया और स्थानीय स्तर पर चर्चा तेज हो गई है। आणि तिथे गेल्यानंतर आम्ही कमीत कमी 3 ते 4 तास आम्ही प्रोटेस्टमध्ये सामील होतो आणि जेवढं मी माझ्या डोळ्यांनी प्रोटेस्ट तो बघितला, मला तिथे कुठेही काही असं स्टुडंटचे नारे नाही दिसले, खराब नारे म्हणू शकतो आपण, जे म्हणतात की बेकार नारे देऊन राहिले या काही असं वाईट करून राहिले, ते असं काहीच नव्हतं. पीसफुली सगळे प्रोटेस्ट करत होते. मला 2 ते अडीच तास लागले जंतर मंतरच्या आतमध्ये मेन सेंटरमध्ये पोहोचायसाठी. तिथे टेंट लागला आहे आणि तिथे लिटरली एवढं जास्त सफोकेशन होते, कारण की भीड एवढी जास्त आहे आणि दिल्लीमध्ये गरमी खूप जास्त आहे. तर आम्ही 3-4 तास प्रोटेस्टमध्ये असल्यानंतर परत रूमकडे गेलो की आम्ही सायंकाळी परत येऊ बा. तर रूमकडे गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन परत सायंकाळी 5 ते 6 वाजता आम्ही जंतर मंतरकडे जायसाठी निघालो. तर ते असं आहे की मी जंतर मंतरकडे जेव्हा जात होतो सायंकाळी, तर कनॉट प्लेसपाशी मी बघतोय की खूप सारे स्टुडंट धावत आहे आणि त्यांच्या मागे जे पोलिसवाले डंडे घेऊन धावून राहिलेले आहे. ठीक आहे, आणि जे उभे आहेत त्यांना पण ते मारत आहे. ते विचारत पण नाही, काही नाही, ते फक्त डंडे फिरवत आहे. आणि मी व्हिडिओ क्लिप्स घेत वापस रूमकडे जायसाठी यासाठी निघालो, कारण की ते लोक जंतर मंतरकडे जाऊ देत नव्हते. मी ऑलमोस्ट जे आहे दिल्ली जे न्यू दिल्लीच्या रेल्वे स्टेशन आहे तिथे आमचा रूम होता, तिकडे जायसाठी निघालो. 200 मीटर ते आमचं रूम असेल, तर तिथपर्यंत ते पोलीस धावत स्टुडंटच्या मागपर्यंत गेलेली होती. तर मी व्हिडिओ बनवत जात असताना ते आले आणि अचानक त्यांनी मला मारणं सुरू केलं. मी त्यांना विचारलं पण क्या हुआ, कारण मी हिंदीमध्येच बोललो त्यांना, क्या हुआ, क्यों मार रहे हो? बोलते वीडियो, मतलब मैं वीडियो क्यों नहीं बना सकता, क्या ही दिक्कत है. एकाने 1 वेळा मारलं, 2 वेळा मारलं, 3-4दा डंडे फिरवले आणि बोललो व्हिडिओ बंद कर. आणि ज्यांनी मला मारलं ना, त्यांच्या जे हे असतं नेम प्लेट्स, जे नेम राहते त्यांचं नाव लिहिलं राहते, ते तक्के त्याच्यावर नव्हतं. मला हे विचारायचं आहे की हे तुम्ही दिल्ली पोलीस आहे की गुंडे पोलीस आहे? कारण की तुम्ही एकदम से कोणाला असं नाही मारू शकत. नाही मी नारे लावत होतो, नाही मी काही करत होतो. हां, मी प्रोटेस्टमध्ये गेलो होतो शामिल व्हायसाठी, बट मी असं काहीच नाही केलं की तुम्ही मला मारत आहे. आणि मी जंतर मंतरपासून खूप दूर होतो.